नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पावसाचं पाणी नागरिकांच्या थेट घरात शिरलं। सातपूर परिसरात प्रभाग क्रमांक 10 मधील राधाकृष्ण नगरमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे। बघा, यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। पावसाचं पाणी ड्रेनेज लाईनमध्ये जात नाहीये असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। वास्तविक पाण्याला ड्रेनेज लाईनमध्ये योग्य उतरणं न दिल्यानं हे संपूर्ण पाणी जे आहे ते घरात येत आहे आणि या परिसरातही साचतंय। महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं आणि नागरिकांच्या घरात शिरत असलेलं पाणी चेंबरमध्ये जाण्याची व्यवस्था करावी, ही मागणी परिसरातील नागरिक सध्या करत आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून घेऊयात। तबरेज, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? बरोबर आहे, काल संध्याकाळपासून शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नाशिक रस्ते काही भागामध्ये आपण बघू शकतो की नाशिकच्या सातपूर परिसरात राधाकृष्ण नगर या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस जे झोपलेले असताना जे पाणी आहे पाणी ते घरात शिरलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अनेक घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। एकूणच आपण बघू शकतो की काल संध्याकाळपासून नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे गोदावरीची नदी पातळीत देखील वाढ झालेली आहे। तर नाशिक शहरामध्ये अनेक रस्त्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना देखील वाहन चालवताना हे करावं लागत आहे, कसरत करावं लागत आहे। एकूणच नाशिकमध्ये पहिलेच मान्सूनच्या पहिलेच पावसामुळे नाशिक महानगरपालिकेने केलेले जे पावसापूर्वी कामाची खुली आहे। अगदीच तबरेज, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। नाशिकमध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। राधाकृष्ण नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे।